सक्सेस का हर एक का डेफिनेशन अलग अलग होता है। मतलब सक्सेस वर्ड बहुत सारे लोग बहुत सारे कॉन्टेक्स्ट में यूज करते हैं। किसी के लाइफ में सक्सेस मतलब पैसा कमाना, किसी के लाइफ में सक्सेस मतलब ड्रीम जॉब। हाँ, सक्सेस के पैमाने बहुत सारे अलग अलग है, बट सक्सेस इज वन थिंग विच विल गिव सैटिस्फैक्शन एंड हैप्पीनेस टू योर इनर सोल। सक्सेस वही है जो आपके इनर सोल को सैटिस्फैक्शन और हैप्पीनेस देती है। हर किसी का सक्सेस का फंडा, हर किसी का सक्सेस का डेफिनेशन अलग अलग हो सकता है, बट बाय हुक और क्रूक आपको सक्सेस चाहिए तो आपको टाइम और आपको एफर्ट्स लगाने ही पड़ेंगे, तभी जाके आप सक्सेसफुल हो सकता है लाइफ में। उसके लिए पहले लिविंग करना पड़ेगा। लिविंग मतलब LIVING वाला नहीं, कौन सा? LEAVING। What you have to live? You have to live weaknesses. What you have to live? You have to live frustrations. What you have to live? You have to live mistakes you have done in your life. आपके लाइफ में अगर कुछ गलतियां की है तो उसको भी आपको छोड़ना पड़ेगा, क्योंकि तभी जाके आपका लर्निंग शुरू होता है। और आजकल हमारा लर्निंग इज अटैच्ड विथ मनी। लर्निंगला कशाबरोबर अटॅच केलेलं आहे? पैशाबरोबर अटॅच केलं। व्हाई वी लर्न? कौन कौन है जो कॉलेज में स्कूल्स में आता है, सर हमें ज्ञान चाहिए? कितने लोग हैं? ज्ञान चाहिए सर, इसलिए कॉलेज में आते हैं। बहुत सारा परसेंटेज बहुत कम है। यू हैव कोऑर्डिनेटेड लर्निंग को आपने किसके साथ अटैच करके दिया है? अर्निंग के साथ अटैच करके दिया है। मतलब आपने आपके लर्निंग को पैसे के साथ जोड़ा है, इसलिए आपका लर्निंग ही नहीं हो पा रहा है। इफ यू हैव टू लर्न, जर खरोखर तुम्हाला लर्न करायचं असेल, देर आर 3 मेथड्स। फर्स्ट इज लिसनिंग, सेकंड इज ऑब्जर्विंग, एंड द लास्ट वन इज एक्सपीरियंस। अगर आप लिसन करोगे, अगर आप ऑब्जर्व करोगे, अगर आप क्या करोगे? एक्सपीरियंस करोगे, तो उसमें से आपको लर्निंग होगी आपकी। अभी कैसे सर? लिसन टू द टॉक्स ऑफ मैच्योर्ड पर्सन, लिसन टू द टॉक्स ऑफ नॉलेज पर्सन, लिसन टू द टॉक्स ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन। हे जे चांगले वक्ते आहेत, हे जे एक्सपिरियन्स लोक आहेत, नॉलेजेबल लोक आहेत, त्यांचे टॉक्स ऐकले केअरफुली तर यू हॅव युअर ओन लर्निंग। कारण त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या टॉकिंग मधनं लर्निंग होत असते। असंच एक दिवशी एक बिझनेसमॅन असतो, सक्सेसफुल बिझनेसमॅन असतो, तो खूप सक्सेसफुल असतो। त्याला प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस? तुमच्या सक्सेसचं सिक्रेट काय? तो सिंपल, just 2 words. Then that reporter asked him, sir, which are those magical words जिसके थ्रू सक्सेस मिलती है बिजनेस में? तो he says, right decisions. बिजनेस में राइट डिसीजंस लो, आप सक्सेसफुल हो जाओगे। नाउ द क्वेश्चन कम्स, हाउ टू टेक राइट डिसीजंस? अगेन दैट रिपोर्टर आस्क, सर, I understood if you have to be successful in business, you must take right decisions. But how to take right decisions? Businessman replies, one word, experience. If you have experience, you will take right decisions. आता तो बुचकळ्यात पडतो रिपोर्टर कम्प्लीटली। याला काय विचारलं तर फक्त एक वर्ड किंवा 2 वर्ड, लेट मी नो सर हाउ टू टेक एक्सपीरियंस. He says, businessman says, only 2 words. May I know these 2 words? He says, simple, wrong decisions. I have taken wrong decisions in my life and I have learned. Wrong decision लेने से क्या होता है? मेरे को एक्सपीरियंस मिला। किस चीज का एक्सपीरियंस मिला? क्या नहीं करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, ये अगर मुझे समझ में आया तो मैं क्या करूंगा? सही डिसीजन लूंगा। सो दिस इज हिज ट्रिक। आप लाइफ में एक्सपीरियंस के थ्रू भी लर्निंग करते हैं, किसी को ऑब्जर्व करके भी लर्निंग कर सकते हैं। सबको मालूम है यार, अल्कोहल इज बैड टू हेल्थ, सबको मालूम है, किसको मालूम नहीं है? बट स्टिल, जब तक मेरा लीवर खराब नहीं होता है ना, जब तक मेरे किसी दोस्त को मैं अस्पताल में नहीं देखता हूं ना,
तब तक समझ में नहीं आता है कि अल्कोहल एंड सिगारेट इज इंजूरियस टू हेल्थ। उसके ऊपर लिखा नहीं रहता है क्या? ऑब्जर्व नहीं करते हैं क्या? उसके ऊपर आपने लिसन नहीं किया है क्या टॉक किसी का? लेकिन फिर भी आजकल का हमारा फैशन है बच्चों में। मैं आपकी बात नहीं कर रहा हूं। आई एम कंसिडरिंग यू एज वन ऑफ द मोस्ट सिन्सियर स्टुडंट इन दिस वर्ल्ड। तुम्ही या जगातले सर्वात सिन्सियर विद्यार्थी आहात असं मी मानतो। म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्सच्या थ्रू लर्न करू शकता, तुम्ही लिसनिंगच्या थ्रू लर्न करू शकता आणि तुम्ही ऑब्झर्वेशनच्या थ्रू लर्न करू शकता. वेन यू स्टार्ट लिव्हिंग युअर वरीज, वेन यू स्टार्ट लर्निंग, देन स्लोली 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 यू आर गोइंग टुवर्ड्स द पाथ ऑफ युअर गोल ऑर पाथ ऑफ युअर सक्सेस. असं केल्यानंतर तुम्ही हळूहळू तुमच्या सक्सेसच्या गोलकडे जाणार असतात. व्हॉट आय वॉन्ट टू से टू यू ऑल, if you will become a successful person, please don't forget our society also. My last point is, लाइफ में इंट्रोस्पेक्शन करके, वरीज को, वीकनेसेस को दूर करके, लर्निंग करके सक्सेस मिल सकती है. बट आफ्टर यू आर सक्सेसफुल, प्लीज ट्राय टू डू और ट्राय टू गिव्ह समथिंग टू द सोसायटी. कारण ज्या समाजात राहून तुम्हाला सक्सेस मिळालेली असते त्या समाजासाठी तुम्ही काहीतरी गेलं पाहिजे. मी आता पुण्यामध्ये एक स्लमडॉग सीए नावाचा एक स्लम एरियामधनं सीए झालेल्या विद्यार्थ्याबरोबर, म्हणजे त्या सीए बरोबर बोलत होतो. आपण नेहमी म्हणतो की मी काय करू शकतो, मी मोठा होईल, खूप पैसे कमवल आणि मग चॅरिटी करेल. हे सगळे भ्रम आहेत. मी मोठा होईल खूप आणि मग चॅरिटी करेल. सिंपल गोष्ट आहे. तो स्लमडॉग सीए सांगत होता, माझ्या दृष्टीने मला झालेली सर्वात मोठी मदत काय माहितीये का? मी जेव्हा झोपडपट्टीमधनं पुण्यात आलो होतो, एक मेसवाली होती. तिच्या मेसचे पैसे महिन्याचे पुरतील एवढे मी तिला देत होतो. पण माझ्या पुढे प्रश्न असायचा, रविवारी फक्त एकच टाइम जेवण असतं, ऍग्रीड, मेसमध्ये, आणि संध्याकाळी तुम्हाला तुमचं जेवण बाहेर घ्यावं लागतं. मी आजही आमच्या मेसच्या मावशींना विसरत नाही. स्पेशल केसमध्ये तिला माहिती होतं याच्याकडं माझे मेसचे पैसे द्यायला पैसे नाहीयेत. बिचारा स्लम एरियामधनं आलेला आहे, सीएचं शिक्षण घेतोय, त्याला मी मदत केली पाहिजे. त्या मेसवालीनी दर रविवारी संध्याकाळी मला फ्री ऑफ कॉस्ट जेवण दिलं. त्या जेवणाला मी आजपर्यंत विसरू शकत नाही. म्हणजे चॅरिटी करायची म्हणजे काही लाखोंचं दान करायचं किंवा नंदन नीलकेनीने आता अर्धी संपत्ती दान केली असं नाहीये. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपल्या घरातून ती सुरू झालेली असते. म्हणून आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू ऑल, आपल्या आजूबाजूला शेजारी आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, त्यांना लाखोंची मदत लागत नसते. त्यांना अतिशय थोडी मदत लागत असते. तुमच्या एका पुशनी, तुमच्या एका हँडनी त्यांचं आयुष्य बदलणार असतं. म्हणून आपल्या आजूबाजूला निश्चित लक्ष ठेवा आणि जे नीडी आहेत, ज्यांना थोडी मदतीची गरज आहे, त्यांना निश्चित मदत करा. देन अँड देन युअर लाईफ विल बिकम अ मास्टरपीस. त्यानंतरच तुमचं लाईफ हे एक मास्टरपीस झालेलं असेल, यात मला शंका वाटत नाही. एवढं बोलून मी तुम्हाला तुमच्या करिअरसाठी मनापासून शुभेच्छा देतो.